गट पाडल्यानंतर आपल्याला त्यांचा क्रम लावावा लागतो आणि त्या प्रकारचे आपण भरपूर उदाहरणं पाहिलेली आहेत. तर त्याच पद्धतीने त्याच्यामधलाच पुढचा उपघटक आहे तो म्हणजे चुकीचे पद ओळखा. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा सिलेबस तुमचा पूर्ण शिकून झालेला आहे, परंतु आता आपल्याला फक्त शेवटच्या टप्प्यामध्ये याची काय करायची आहे, रिव्हिजन करायची आहे. तुम्हाला सर्व येत आहे, परंतु जर आपलं चुकून काही राहिलं गेलं असेल, कुठला घटक आपल्याला अवघड जात असेल, एखादी कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली असेल, तर ती या ठिकाणी तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. कारण आता सुट्टीनंतर आपल्याला फक्त आणि फक्त सरावच करायचा आहे, क्वेश्चन पेपर सोडवायचे आहे. तर यानंतरच आपलं काम काय असणार आहे की प्रश्नपत्रिका सोडवणे आणि त्यामधला घटक कुठला आपल्याला अवघड जातोय किंवा कोणता घटक आपल्याला समजलेला नाहीये त्याच्यावरती काम करणे आणि आपला स्कोर जास्तीत जास्त वाढवणे. तर पहा, चुकीचे पद ओळखणे हा घटक पाहण्यासाठी सुरुवातीला आपल्याला याच्यासाठी आवश्यक असलेल्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर हव्यात. तर त्या कन्सेप्ट आपल्याला कोणकोणत्या पाहिजे, तर यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, त्यालाच आपण वर्ग संख्या म्हणतो, त्यालाच आपण आयाती संख्या म्हणतो, या प्रकारचे कन्सेप्ट आपले क्लिअर हवे. सर्वात पहिल्यांदा पाहूया आपण समसंख्या. सर्वांना माहितीच आहे की समसंख्या म्हणजे काय, तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलाही एक अंक असतो त्याला आपण काय म्हणतो, समसंख्या म्हणतो. मग आपल्याला त्या दिलेल्या संख्येच्या गटामध्ये ह्या समसंख्या आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. नसेल तर विषम संख्या आहेत का, मग विषम संख्या ओळखायच्या कशा, विषम संख्या ओळखताना आपल्याला काय करावं लागतं, त्याचं एकक स्थान पाहावं लागतं. एकक स्थानी जर 1, 3, 5, 7, 9 यापैकी कुठलाही एक अंक असेल तर ती संख्या काय असते, विषम संख्या असते. जेव्हा आपण ते म्हणजे मूळ संख्या, मूळ संख्या कशी ओळखायची, तर शक्यतो आपल्या मूळ संख्या या पाठच असाव्यात, पण आपल्या जास्तीत जास्त मूळ संख्या आपण पाठ करून कुठपर्यंत बोलू शकतो, 100 पर्यंत, 200 पर्यंत. मूळ संख्या ओळखायच्या कशा, कसं लक्षात ठेवायचं, तर ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने फक्त भाग जातो अशा संख्येला आपण काय म्हणतो, मूळ संख्या असं म्हणत असतो. तर पहा, समसंख्या झालं, मूळ संख्या झालं, त्यानंतर तुम्हाला जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं, त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं, चौरस संख्या, वर्ग संख्या कशाला म्हणायचे, भिन्न संख्या कशाला म्हणायचं, हे आपलं तोंडपाठ पाहिजे. वर्ग हे आपले कमीत कमी 30 पर्यंत वर्ग आपले पाठ हवे. घन पाहिले तर घनसंख्या आपल्या किमान 20 पर्यंत किंवा 15 पर्यंत आपल्या तोंडपाठ करायचे, जेणेकरून आपल्याला या प्रकारचे उदाहरणं सोडवणं सोपं जातं. म्हणजे आपल्याला जो घटक दिलेला आहे त्या घटकामध्ये, त्या उदाहरणांमध्ये, त्या गोष्टीमध्ये कोणता नेमका संबंध बसणार आहे, त्या समसंख्या, विषम संख्या, वर्ग संख्या, घनसंख्या, आपल्याला दिलेल्या गोष्टीमध्ये काय दिसते बाबा नेमकं, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. हे पाहिल्यानंतर आपल्याला कळणार आहे की नेमकी यामध्ये दिलेली संख्या कोणती चुकलेली आहे हे आपण पाहू शकतो. तर पहा मुलांनो, आपण यावरचे काही उदाहरण आपण सोडून पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. त्याआधी मी तुम्हाला एक गंमत सांगते की चुकीचे पद ओळखा ही गोष्ट शिकण्याच्या आधी तुम्ही एक चार्ट तयार करायचा आहे आणि तो चार्ट पण घरी जसा खेळ खेळतो ना त्या पद्धतीने त्याचा खेळ खेळायचा. तर कशा पद्धतीचा चार्ट आहे, तर आपण n हा ही एक संख्या मानूया. मग n म्हणजे आपण सुरुवातीला घेऊया 1, त्यानंतर n म्हणजे 2, n म्हणजे 3 किंवा n म्हणजे 4. आता हे n म्हणजे नेमकं काय आहे, तर आधी पाहूया n प्लस 1, n अधिक 1. आता हे n म्हणजे सुरुवातीला आपण घेतले की n म्हणजे काय आहे, 1 आहे. n म्हणजे काय, 1. पण 1 अधिक 1 किती झाले बरं, 1 अधिक 1 2. बरोबर, 1 अधिक 1 2. मग परत ह्या n च्या ठिकाणी आपण आता ही 2 ही संख्या घेऊया. मग 2 अधिक 1 3. म्हणजे यांच्या जागी 3 घेऊया. 3 अधिक 1 4. यांच्या जागी पुन्हा 4 किंमत टाकूया. 4 अधिक 1 समजलं, हे कशासाठी शिकतोय आपण, हाच संबंध, याच प्रकारचे संबंध त्या घटकामध्ये दिलेले असतात. याचा उपयोग आपल्याला चौरसातील कोडी असू द्या, चुकीचे पद ओळखा असू द्या, गटाशी जुळणारे पद असू द्या, या सगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा उपयोग होत.
आता दुसरं पहा n अधिक n एक पाहिलं n वजा एक. आता पुन्हा आपण काय करूया n ची किंमत 1 2 3 4 आता इथपर्यंत 4 पर्यंत तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं तुम्ही पुढे 5 6 7 8 9 पर्यंत येऊ शकता. मग आता n म्हणजे काय तर 1 1 वजा 1 बरोबर किती आले 0 2 वजा 1 बरोबर किती आले 1 3 वजा 1 बरोबर किती आले 2 4 वजा 1 बरोबर किती आले 3. अशा पद्धतीने हा एक कन्सेप्ट आपला पूर्ण झाला. तिसरा आहे n अधिक 1 n वजा 1 मग तुम्ही आता करू शकता n वर्ग अधिक 1. मग n वर्ग करायचं म्हणजे पुन्हा n ची किंमत घ्यायची. मग n ची किंमत 1 1 चा वर्ग 1 1 चा वर्ग 1 अधिक 1 बरोबर किती आले 3. n चा वर्ग पुन्हा 2 2 चा वर्ग 4 4 अधिक 1 5 n चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 3 त्रिक 3 चा वर्ग 9 अधिक 1 उत्तर आलं 10. 4 चा वर्ग 16 16 अधिक 1 17. जसं आता n वर्ग अधिक 1 केलं तसंच n वर्ग वजा 1 करा. मग 1 चा वर्ग 1 वजा 1 म्हणजे तुमचं उत्तर 0. 2 चा वर्ग 4 वजा 1 म्हणजे उत्तर 3. 3 चा वर्ग 9 9 वजा 1 म्हणजे उत्तर 8 आणि 4 चा वर्ग 16 16 वजा 1 उत्तर आलं 15. त्यानंतर पुढे आहे n गुणिले 2. n गुणिले 2 याची किंमत 1 गुणिले 2 बरोबर 2 2 गुणिले 2 4 3 गुणिले 2 6 4 गुणिले 2 8. आता तुम्ही म्हणाल नेमकं हे काय चालू आहे तर अशाच प्रकारचा चार्ट आपल्याला पुढे 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 चालवायचा आहे. हा फक्त एक खेळ आहे. हा खेळ आपण खेळलो की आपल्याला त्या बाजू सगळ्या लक्षात येतात की एखादी संख्या आहे त्या संख्येमध्ये एक मिळवलाय का जे आपल्याला तो जो गट शोधायचा आहे ना त्या गटामध्ये दिलेल्या संख्येत एक मिळवलाय का दिलेल्या संख्येतून एक वजा केलाय का तुम्ही संख्येचा कुठल्या तरी संख्येचा वर्ग करून त्यामधून वजा एक केलाय का त्या दिलेल्या संख्येचा वर्ग करून त्यामध्ये एक मिळवलाय का किंवा त्या संख्येला गुणिले 2 केलंय का अशा प्रकारचे सर्व कन्सेप्ट आपल्याला त्या उदाहरणामध्ये शोधावे लागतात. सुरुवातीला पाहिल्याबरोबर आपल्याला लगेच कळणार नाही किंवा येणार नाही की हा समसंख्यांचा गट आहे किंवा हा विषम संख्यांचा गट आहे. त्यामध्ये आपल्याला काय केलेलं असतं फॉर्मेशन दिलेलं असतं. एकात एक अनेक अशा संकल्पना त्यामध्ये गुंतलेल्या असतात आणि त्या आपल्याला शोधायच्या असतात. मग त्या शोधण्यासाठी सुरुवातीला आपण ह्या गोष्टी एकदा क्लिअर केल्या की हे या ठिकाणी तुम्ही आता मी तुम्हाला n अधिक 1 n वजा 1 n वजा अधिक 1 हे जे दिले हे या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने आणखी तुम्ही भरपूर याला वाढवू शकता. n गुणिले 2 n चा वर्ग गुणिले 2 करा n चा घन गुणिले 2 करा किंवा n चा घन वजा 1 घन वजा 2 या पद्धतीने तुम्ही हा चार्ट काय करा संपूर्ण वाढवू शकता. आणि हा चार्ट वाढवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एकदा तुम्हाला या गोष्टीचा सराव झाला हा कोणत्या ठिकाणी काय करायचं आहे हे लक्षात आलं की तुम्हाला उदाहरण पाहिल्याबरोबर आपल्याला नेमकं या उदाहरणामध्ये काय करायचं आहे हे उदाहरण कसं सोडवायचं आहे त्याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय दिलेलं आहे हे आपल्याला समजणार आहे. तर आता नेमकं हा चुकीचे पद ओळखा याच्यासाठी आपल्याला काय काय पूर्वतयारी पाहिजे ती आपण पाहिलेली आहे. तर प्रत्यक्षात ही उदाहरणं सोडवायची कशी हे आपल्याला आज शिकायचं आहे. तर मग आपण आता काय करूया या प्रकारचे उदाहरणं नेमके कसे येतात परीक्षेत कोणत्या प्रकारे सोडवावी लागतात हे आपण काय करूया शिकूया. तर मी आता तुम्हाला काय करते स्क्रीन शेअर करते आणि त्या स्क्रीन शेअर केल्यानंतर त्यामध्ये काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं कशी सोडवायची आहेत ते मी तुम्हाला समजावते.
तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे आणि या स्क्रीन शेअर केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे पहिलं उदाहरण आहे. त्यामध्ये आपण पाहतो की पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद पर्यायातून निवडा. तर पहिलं उदाहरण जे आहे त्यामध्ये आपण पाहिले की 73, त्यानंतर 67, त्यानंतर 62, 55, 49 आणि 43 या संख्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे 73, 67, 62, 55, 49 आणि 43. तर या संख्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपल्याला यामध्ये नेमका संबंध काय आहे. तर पहा या ठिकाणी 73 आणि 67, त्यानंतर 67 आणि 62 या संख्या ज्या आहेत या मालिकेतील संख्या 6 ने लहान होत जातात. म्हणजे त्या दोन्ही मधला फरक 6 आहे. 73 वजा 6 केल्यानंतर 67 येते. 67 वजा 6 केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला 67 वजा 6 ही संख्या 61 यायला हवी आहे, परंतु ती त्या ठिकाणी काय दिसते आपल्याला 62 आलेली दिसते. म्हणजेच आपलं याच ठिकाणी आपल्याला समजते की आपलं चुकीचं पद काय आहे, 62 आहे. आणि म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे संख्या पहा सर्वांना दिसत असेल. प्रश्न दुसरा त्यामधली संख्या आहे 89, 79, 69, 59, 29 आणि 19 या संख्या दिलेल्या आहेत. मग आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की तो चार्ट तयार करून दाखवला, n अधिक 1, n वजा 1, त्याच पद्धतीने वरच्या उदाहरणामध्ये आपण प्रत्येक संख्येमधून 6 वजा केलेले आहेत. त्याच पद्धतीने आता खाली पहा दुसऱ्या उदाहरणामध्ये 89, 79, 69, 59, 29 आणि 19. आता यामध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की उतरत्या क्रमाने 9 हा अंक यामध्ये एकक स्थानी दिलेला आहे. मग 9 हा अंक एकक स्थानी दिलेला असून या संख्या ज्या आहेत सगळ्या संख्या ह्या मूळ संख्या आहेत आणि या मूळ संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या आहेत. परंतु यामध्ये फक्त एकच संख्या म्हणजे 69 ही एक संख्या अशी आहे की ती मूळ संख्या नाही. का मूळ संख्या नाही, तर 69 ही 13च्या पाड्यामध्ये येते, म्हणून ही संख्या काय नाही, मूळ संख्या नाही. त्यानंतर ह्या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणून ही संख्या मूळ संख्या नाही. आणि मूळ संख्येची संकल्पना आपण आधीच पाहिलेली होती की मूळ संख्या म्हणजे काय आहे, तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक व त्याच संख्येने फक्त भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणून 69 ही मूळ संख्या नाही आणि आपलं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे 69. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे तुमच्या समोर, ते म्हणजे 21, 23, 29, 48, 75 आणि 110. आता या उदाहरणामध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल पहा 21 ही संख्या, त्यानंतर पुढे 23. मग 23 ही संख्या कशी आलेली आहे, तर 2 गुणिले 1 या ठिकाणी 2 गुणिले 1
2. मग 21 मध्ये आपण 2 मिळवले, 22 आणि 23. अशा पद्धतीने 21च्या पुढे 23 ही संख्या आली. 23 नंतर आता 29 कसे आले, तर त्यामध्ये 2 गुणिले 3. 2 गुणिले 3 म्हणजे 6. 23 मध्ये आपण 6 मिळवले आणि आपलं उत्तर आलेलं आहे 29. त्यानंतर 29 मध्ये 2 गुणिले 9 ही संख्या मिळवली. मग आपलं पुढे उत्तर किती आलं, 47. मग आपलं या ठिकाणी 2 गुणिले 9 म्हणजे 18 आणि 29 मध्ये 18 मिळवल्यानंतर आपलं उत्तर किती यायला पाहिजे या ठिकाणी, 29 मध्ये 18 मिळवल्यानंतर या ठिकाणी उत्तर चुकतं आपलं. मग 48 ऐवजी आपलं उत्तर या ठिकाणी 47 यायला हवंय आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. कारण आपल्याला वरती पाहिल्यानंतर आपल्याला तिथे दिसते की 21, 23, 29 आणि पुढे आलेला आहे 48. 48 ही बेरीज या ठिकाणी बरोबर येत नाही, म्हणून या ठिकाणी उत्तर 47 ही संख्या मालिकेत पाहिजे. त्यानंतर पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, चौथं उदाहरण आहे, तुम्हाला दिसत असेल. चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला दिसते की 2, 7, 28, 64, 126 आणि 215. आता हे उदाहरण पाहिल्यानंतर पहा आपल्या लक्षात येईल, जसं चार्ट मध्ये आपण पाहिलेलं होतं, वर्ग करा, -1 करा, धन करा, -1 करा किंवा प्लस करा. या पद्धतीचं मी तुम्हाला खेळ खेळायला सांगितलेला होता. मग आता तो खेळ मी का सांगितला आहे किंवा त्या पद्धतीची गंमत आपल्याला का खेळायची आहे हे तुमच्या आता इथे या ठिकाणी लक्षात येणार आहे. पहा आता इथे 2, 7, 28, 64 हे अंक आपल्याला दिसत आहेत. मग आता हे नेमकं काय केलेलं आहे, तर 2 कसे आले, तर 1 चा घन अधिक 1. मग 1 चा घन किती आहे, 1. 1 अधिक 1 2 आलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर पुढे 2 चा घन केलेला आहे. मग सुरुवातीला घन अधिक 1 केलाय, परंतु आता इथे 2 चा घन किती येतो आपल्याला माहितीये, 2 चा घन आहे 8 आणि 8 वजा 1 म्हणजे किती आलं या ठिकाणी, 7. म्हणजेच सुरुवातीला घन करून त्यामध्ये 1 मिळवला आहे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये घन करून त्यामधून 1 वजा केलेला आहे. त्यानंतर पुढे आहे 3 चा घन. मग 3 चा घन आहे 27. 27 अधिक 1 28 उत्तर आलं. पुढे आता आपल्याला करायचं आहे 4 चा घन. मग 4 चा घन आपल्याला माहिती आहे किती आहे, 64. मग 64 वजा 1 करायचा. सुरुवातीला +1 केला, नंतर -1 केला, पुन्हा +1 केला आणि या ठिकाणी पुन्हा आपल्याला -1 करायचा आहे. मग 4 चा घन वजा 1, 4 चा घन 64 वजा 1 म्हणजे आपल्याला या ठिकाणी संख्या काय हवी होती, 63 हवी होती. परंतु त्यांनी 63 देण्याऐवजी या ठिकाणी आपल्याला 64 ही संख्या दिलेली आहे. म्हणजे या संख्येचा संबंध लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतंय की या उदाहरणामध्ये 64 हे पद चुकीचं आहे. कारण पुढे सुद्धा आपण जर पाहिलं तर 5 चा घन 125 आणि 125 अधिक 1 126 आलेला आहे. त्यानंतर 6 चा घन 216 वजा 1 215 या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजेच आपल्या लक्षात येते की या उदाहरणामध्ये 64 हे पद चुकीचं आहे आणि हे उदाहरण आपल्या परीक्षेमध्ये 2020 साली विचारलेलं होतं. त्यानंतर पुढे पहा 5वं उदाहरण तुम्हाला दिसेल. सर्वांनी स्क्रीनवर लक्ष द्या. 5व्या उदाहरणामध्ये आपल्याला दिसते की 11, 27, 51, 83, 102 आणि 171. तर या उदाहरणामध्ये आपल्याला दिसते पहा काय केलेलं आहे, तर 11, 27, 51 यामध्ये एक लक्षात घेतल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्या काहीच लक्षात येत नाही की यामध्ये समसंख्या आहेत की विषम संख्या आहेत का वर्ग आहे का घन आहे, ह्या गोष्टी लक्षातच येत नाहीत. मग या ठिकाणी काय केलेलं आहे बरं, तर सुरुवातीला पाहिलं तर 3 चा वर्ग. मग 3 चा वर्ग किती होतो, 3 चा वर्ग 9. 9 अधिक 2 बरोबर येतात 11. पुढे पाहिलं आपण तर 5 चा वर्ग केला, 5 5 25. 25 अधिक 2 27. 25 अधिक 2 27. त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं
तर आपल्या लक्षात येते की 7चा वर्ग 49, 49 अधिक 2 51, पुढे 9चा वर्ग 81 प्लस अधिक 2 उत्तर आलं 83. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर एकंदरीत आपल्या लक्षात येते की प्रत्येक संख्येचा वर्ग केलेला आहे आणि त्या वर्गामध्ये अधिक 2 मिळवलेले आहे. पण तो वर्ग करताना सुद्धा पहा संख्या कशा घेतलेल्या आहेत. सुरुवातीची संख्या आपल्याला घेतलेली आहे 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर 9. मग आता पुढची संख्या आपल्याला या ठिकाणी 9 झाल्यानंतर कोणती हवी होती बरं? काय वाटतं तुम्हाला? या ठिकाणी 3, 5, 7, 9 ह्या सर्व विषम संख्या दिसत आहेत. म्हणजे याच्या पुढची विषम संख्या आपल्याला 11 द्यायला हवी होती आणि 11चा वर्ग 121, 121 अधिक 2 म्हणजेच 123. म्हणजे या ठिकाणी 102 जी संख्या दिलेली आहे त्याऐवजी 123 ही संख्या हवी होती. मग 102 ही संख्या त्यांनी कशी दिली? तर 10चा वर्ग 100 अधिक 2 म्हणजे 102. परंतु जर आपण खाली पाहिलं आणि विचार केला तर 3, 5, 7, 9 हे अंक दिसत आहेत आणि या अंकानंतर क्रमाने विषम संख्या ही 11च आली पाहिजे, परंतु या ठिकाणी 10 आलेली आहे आणि म्हणून 102 हे पद चुकीचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय. म्हणजेच आपल्याला जे खाली पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 51, पर्याय क्रमांक 2 27, पर्याय क्रमांक 3 171, पर्याय क्रमांक 4 102 हे पर्याय कसे आहेत? चुकीचे आहेत. आणि हा प्रश्न आपल्या परीक्षेला आलेला होता 2018 साली. तर पहा आता पुढचं उदाहरण. तर त्या उदाहरणामध्ये आपल्याला दिसते 9, 16, 25, 35 आणि 49. आता हे उदाहरण पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात येते की यामध्ये आपल्याला सगळे काय दिसत आहेत रे? वर्ग दिसत आहेत. सर्व वर्ग संख्या दिसत आहेत. 3चा वर्ग दिसतोय, 4चा वर्ग दिसतोय, 5चा वर्ग दिसतोय. म्हणजे क्रमशः त्या क्रमाने दिलेल्या संख्यांचा 3, 4, 5, 6, 7 या संख्यांचा काय आहे? वर्ग दिलेला आहे. आणि मग या ठिकाणी 6चा वर्ग क्रमाने येणाऱ्या संख्या मध्ये 6चा वर्ग आपल्याला या ठिकाणी 36 यायला हवा होता, परंतु तो 36 ऐवजी काय आलेला आहे? 35 आलेला आहे आणि म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे येणार आहे की जे चुकीचं पद आहे. 35 हे काय आलेलं आहे? चुकीचं पद आहे. कारण या ठिकाणी 35च्या ऐवजी आपल्याला काय हवं होतं? 36 हवं होतं आणि म्हणून 35 हे पद काय आलेलं आहे? चुकीचं आलेलं आहे. म्हणजे साध्या निरीक्षणाने सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की ही वर्गसंख्या चुकीची आहे. अशा पद्धतीने आपले जर वर्ग, घन, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या ह्या कन्सेप्ट जर पूर्णतः क्लिअर झालेल्या असतील, आपल्या या संख्या चांगल्या पाठ झालेल्या असतील, तर आपल्याला या उदाहरणामध्ये कच्चं काम करण्याची सुद्धा गरज लागत नाही. तर पुढे पुढचं उदाहरण आहे पहा 5, 7, 10, 16, 22 आणि 33. आता हे उदाहरण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की 5 आणि 7 या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 5 अधिक 2 केल्यानंतर 7 येतात किंवा 7 मधनं 2 वजा केल्यानंतर 5 येतात. त्यानंतर पुढे 7च्या नंतर संख्या आलेली आहे 10. म्हणजे 7 मध्ये 3 मिळवले की आपलं उत्तर येणार आहे 10. 10 मध्ये 5 मिळवले की आपलं उत्तर येणार आहे 15. परंतु आता या ठिकाणी पाहिलं तर आपल्या लक्षात येते की 15च्या ऐवजी इथे 16 दिलेलं आहे. मग 15 मध्ये 7 मिळवले की पुढे उत्तर आपल्याला बरोबर मिळाले 22. मग 2, 3, 5, 7, 11 या मूळ संख्यांच्या फरकाने संख्यांचा काय दिलेला आहे? चढता क्रम दिलेला आहे. 5, 7, 10 या संख्या कशा आलेल्या आहेत? आता सुरुवातीला पाहिलं तर 5 मध्ये 2 मिळवले 7 आले, 7 मध्ये 3 मिळवले 10, 10 मध्ये 5 मिळवले 15. मग खाली ज्या संख्या दिलेल्या आहेत 2, 3, 5, 7 या संख्या ह्या म्हणजे मूळ संख्या दिलेल्या आहेत आणि या मूळ संख्यांच्या फरकाने या संख्यांचा काय आहे? चढता क्रम आहे. मग 10 अधिक 5 बरोबर 15 आणि या ठिकाणी 15च्या ऐवजी आपल्याला
16 दिलेले आहेत. म्हणून 16 हे पद काय आहे, चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे. ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 16 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपल्याला यामध्ये कितीचा फरक दिलेला आहे. तो फरक नेमका कोणत्या पद्धतीने वाढत आहे, की क्रमाने वाढतोय, की समसंख्येने वाढतोय, की मूळ संख्येने वाढतोय, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. पहा आता याच पद्धतीने पुढचं उदाहरण आहे खाली म्हणजे 3, 5, 12, 24 आणि 48. आता हे उदाहरण जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला सुरुवातीला जर आपण पाहिलं तर आपल्या काहीच लक्षात येणार नाही की नेमकं या ठिकाणी काय झालेलं आहे. तर एक विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतंय की मागील संख्येची दुप्पट ही पुढील संख्या आहे. मागील संख्येची दुप्पट ही काय आहे, पुढील संख्या आहे. मग 3 गुणिले 2, 3 दुणे 6. मग आता या ठिकाणी सुरुवातीलाच लगेच 3च्या नंतर काय आलेलं आहे, 5 आलेलं आहे. पहा मुलांना, एकतर उदाहरणामध्ये जर पहिलं पद सुरुवातीचं पद जर चुकीचं असेल किंवा 2 नंबरचं पद जर चुकीचं असेल तर आपल्याला मात्र यामध्ये संबंध लावणं अवघड जातं आणि हे फार वेळ घेतं. त्यावेळेस आपण काय करायचं आहे, कधी कधी सुरुवातीपासून संबंध लावण्यापेक्षा उदाहरणाच्या शेवटाकडून जरी संबंध लावला तरी चालतं. आता समजा 48 आहे या उदाहरणामध्ये, 48, 24, 12, 5 आणि 3. आणि मग ह्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की 48च्या निमपट आहे 24, 24च्या निमपट आहे 12, त्यानंतर 12च्या निमपट आहे 6. परंतु मग आता या ठिकाणी 6 ही संख्या मिळते का आपल्याला, नाही मिळालेली. मग या ठिकाणी 6 ऐवजी काय संख्या आली आहे, 5. म्हणजे इथे आपल्याला सापडणार आहे की 5 ही संख्या काय आहे, चुकीची आहे. आणि पुढून 3 पासून आपण संबंध जोडला तर 3 गुणिले 2 6, 6 गुणिले 2 12, 12 गुणिले 2 24, 24 गुणिले 2 48. या पद्धतीने आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत आहे की आपल्याला या संख्येची सुरुवातीला मागील संख्येची दुप्पट हाही संबंध या ठिकाणी बसतोय. आणि शेवटापासून 48 पासून आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की 48 ची निमपट करत काय झालेलं आहे, पाठीमागे आलेला आहे. मग 5च्या ऐवजी आपल्याला इथे हवे होते 6, परंतु या ठिकाणी 6 ही संख्या दिलेली नाही. म्हणून आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे की पर्याय क्रमांक 1 म्हणजे 5. 5 हे पद दिलेल्या संख्या मालिकेत काय झालेलं आहे, चुकीचं आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही या प्रकारचे उदाहरण सोडवताना असे भरपूर संबंध लावून हे उदाहरण काय करू शकता, सोडवू शकता. आता पुढे पहा, पुढचं उदाहरण 10 नंबरचं उदाहरण तुम्हाला दिसते, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. 17, 24, 33, 41 आणि 51. तर हे उदाहरण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 17, 24, 33 यामध्ये काय दिलेलं आहे बरं, नेमकं काय वाटतंय आपल्याला. मग आता 17 आणि 24 मधून आपण किती वजा केल्यानंतर 17 मिळतील, किंवा 24 मधून 17 वजा केल्यानंतर किती उत्तर येत आहे आपलं. 24 मधनं 17 वजा केल्यावर म्हणजे 24 आणि 17 यामधला फरक किती आहे, 7 आहे. त्यानंतर पुढचा फरक 8 आहे, त्या पुढचा फरक 9 आहे, त्याच्यानंतरचा फरक 10 आहे. म्हणजे फरकांचा चढता क्रम या ठिकाणी दिसत आहे. 7, 8, 9, 10. मग 17 मध्ये 7 मिळवले 24 आले, 24 मध्ये 8 मिळवले तर या ठिकाणी 32 यायला हवेत. परंतु 32च्या ऐवजी या ठिकाणी तर आपल्याला 33 दिसत आहेत. म्हणजेच आपल्याला इथे समजतंय की 33 ही संख्या काय आहे, चुकीची आहे. कारण जर आपण 33 मध्ये 9 मिळवले तर पुढची संख्या काय होणार आहे, चुकणार आहे. 33 मध्ये 9 मिळाल्यानंतर पुढे काय येणार आहे, 42. पुढे 42 यायला हवे, परंतु पुढची संख्या आपल्याला किती मिळालेली आहे, 41 मिळालेली आहे. म्हणजे 32 मध्ये 9 मिळवल्यानंतर पुढची संख्या आपल्याला 41 मिळते. 41 मध्ये 10 मिळवल्यानंतर त्याच्या पुढची संख्या आपल्याला किती मिळते, 51 मिळते. म्हणजेच आपलं चुकीचं पद आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे ते म्हणजे किती, तर 33. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला किती पाहिजे होते,
32 हवे होते. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं खात्रीशीर झालं आहे की 33 हाच पर्याय काय आहे, चुकीचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही या दोन्ही संख्यामधला फरक काढा. कधी कधी फरकांचा फरक सुद्धा या ठिकाणी दिलेला असतो. फरकांचा फरक असतो, फरकांचा वर्ग सुद्धा असतो. पुढे पुढे आपण चालत गेल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे. पुढे पहा, 8, 16, 25, 36, 49. आधी पाहिलं त्याच पद्धतीने 8, 16, 25, 36, 49 यामध्ये पाहिल्यानंतर लक्षात येते 16 16 हा कितीचा वर्ग आहे, 4चा. 25 5चा वर्ग आहे, 36 6चा वर्ग आहे, तर 49 हा 7चा वर्ग आहे. म्हणजे ह्या सर्व वर्ग संख्या दिसत आहेत. हे निरीक्षणाने सुद्धा समजते आपल्याला. आणि 8 ही मात्र वर्ग संख्या नाही, म्हणून 8 हे काय आहे, चुकीचं पद आहे. कधी कधी आपल्याला अगदी पाहिल्याबरोबर साध्या निरीक्षणाने सुद्धा लक्षात येईल अशा पद्धतीने संख्या दिलेल्या असतात. जसं की आता आपण ह्या उदाहरणामध्ये पाहिलं. आता पुढचं उदाहरण पहा, 29, 23, 19, 15, 13 आणि 11. आता हे उदाहरण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की या उदाहरणामध्ये नेमकं काय दिसतंय, तर 11, 13, 15, 19, 23, 29 असा उलटक्रम या बाजूने पाहिला तर मूळ संख्या दिसत आहेत. सुरुवातीपासून जर पाहिलं 29, 23, 19, 15 तर या मूळ संख्यांचा उतरता क्रम देण्यात आलेला आहे. परंतु यामध्ये आपल्या एक लक्षात येते की 15 ही संख्या यामध्ये अशी आलेली आहे की जी काय आहे, मूळ संख्या नाही, ही काय आहे, विषम संख्या आहे. कारण 15 ही संख्या 3च्याही पाड्यात येते आणि 5च्याही पाड्यात येते. त्यानंतर 15ने याला भाग जातो. मग मूळ संख्या म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे की जी संख्या फक्त 1ने आणि त्याच संख्येने त्याला भाग जातो. मग 15 या संख्येला मात्र 3 आणि 5ने भाग जातो. म्हणजे 15 ही संख्या मूळ संख्या नाही आणि म्हणून 15 हे पद या उदाहरणामधलं चुकीचं पद आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये आणि याच्या वरच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की आपल्याला निरीक्षणानेच कळलं की वरती वर्ग संख्यांचा गट आहे आणि खाली मूळ संख्यांचा गट आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचं कच्चं काम करण्याचं काही काम पडलं नाही, फक्त निरीक्षणाने आपल्या लक्षात आलेलं आहे. परंतु याच्यासाठी हे लगेच समजण्यासाठी आपल्याला वर्गसंख्या, घनसंख्या, मूळ संख्या या आपल्या पाठ हव्यात. आता पुढे पहा, 13वा प्रश्न आहे. तर या 13व्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसेल 5, 9, 17, 35 आणि 65. या ठिकाणी संख्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी मागील संख्येची दुप्पट वजा 1 बरोबर काय केलेली आहे, पुढील संख्या केलेली आहे. तर मागील संख्येची दुप्पट वजा 1 म्हणजे कसं, तर आता सुरुवातीची संख्या आहे किती, 5. मग 5 ही संख्या आपल्याला दिसते या ठिकाणी. मग 5 गुणिले 2, मग 5 गुणिले 2 किती होतात, 5 दुने 10, 10 वजा 1, 10 वजा 1 बरोबर किती आलं, 9. म्हणजे पहिल्या संख्येची आपण काय केली, दुप्पट केली, त्यामधून 1 वजा केले आणि आपल्याला पुढची संख्या मिळाली. जसं आपण चार्ट वरती पाहिलं होतं पहा, n गुणिले 2 वजा 1, n गुणिले 2 अधिक 1, आणि तीच कन्सेप्ट आपल्याला इथे मिळालेली आहे. पुढे 9 गुणिले 2, 9 दुने 18, 18 वजा 1 17. पुढे 17 गुणिले 2, 17 दुने 34, 34 वजा 1 35. मग आता 34 वजा 1 35 येतंय का, तर 34 वजा 1 किती येतं, 33. परंतु आता आपल्याला उदाहरणामध्ये तर या ठिकाणी 35 दिलेलं आहे. मग 34 मधनं 1 वजा केल्यानंतर आपल्याला इथे या ठिकाणी उत्तर किती मिळायला हवं होतं, 33. आणि मग 33 मिळाल्यानंतर 33 दुने 66, 66 वजा 1 65. पुढचा संबंध आपला जुळतोय. परंतु 35 मात्र या ठिकाणी काय होते, चुकीचं येते. कारण 35 गुणिले 2, 35 गुणे 70, 70 वजा 1 69. परंतु पुढे 65 आलेला आहे. म्हणजे आपलं चुकीचं पद आपल्याला या ठिकाणी लक्षात आलंय.
की या उदाहरणामध्ये चुकीचं पद आपल्याला मिळालेलं आहे 35. म्हणून मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की चार्टचा सराव करा. जेवढा तुम्ही चार्टचा सराव करणार आहात तेवढं तुम्हाला या दिलेल्या उदाहरणांमध्ये नेमका काय संबंध लावलेला आहे ते आपल्या लक्षात येईल. आता या ठिकाणी आपण उदाहरणं सोडून घेतलेली आहेत आणि सोडून घेतलेल्या उदाहरणांचं आपण काय पाहतो आहे, स्पष्टीकरण पाहतो आहे. परंतु हे स्पष्टीकरण जर आपल्या डोळ्यासमोर नसेल तर आपल्याला यामध्ये संबंध लावणं अवघड जातं आणि मग आपण विचार करत बसतो की आता यामध्ये नेमका कोणता संबंध असेल. तर या उदाहरणांचा भरपूर जेवढा जास्तीत जास्त तुम्ही सराव कराल तेवढा त्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, दोन संख्यांमध्ये फरक आहे का, दोन संख्यांचा वर्ग दिलेला आहे का, घन दिलेला आहे का, दुप्पट करून वजा एक केले का दुप्पट करून अधिक एक केले, घन करून वजा एक केलेला आहे का, हे जेव्हा आपण सोडवणार आहोत उदाहरणं, जितके जास्तीत जास्त उदाहरणं आपण या प्रकारचे सोडू तेवढा त्यामध्ये आपलं उत्तर आपलं बरोबर मिळत चालणार. तर आता पहा पुढचं म्हणजे 14वं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसते. 2, 3, 5, 9, 13 आणि 21. आता हे उदाहरण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी मागील दोन संख्यांची जी बेरीज आहे ती म्हणजे पुढची संख्या आहे. बघा 2 2 अधिक 3 बरोबर किती झाले, 5. 2 अधिक 3 5. 5 अधिक 3 8. आता इथे या ठिकाणी 9 आलेले आहेत. मग 8 यायला हवे होते परंतु त्या ठिकाणी आपल्याला संख्या किती दिसतीये, 9 दिसतीये. मग आपण पुढे जाऊया. 8 मग 5 आणि 8 यांची बेरीज येते किती, 13. मग पुढे आपल्याला संख्या मिळाली आहे 13. परंतु जर आपण 9 5 केलं असतं, जसं उदाहरणामध्ये 9 दिलेला आहे त्याच ठिकाणी ते पद ठेवून जर मागे जसं मागील दोन संख्यांची बेरीज बरोबर पुढची संख्या आलेली आहे त्या पद्धतीने 9 अधिक 5 केलं तर आपल्याला पुढची संख्या 14 मिळायला हवी, परंतु इथे तर 13 दिसते. मग 13 अधिक 8 8 आणि 3 11 हाताला 1 आणि 2 म्हणजे 21. 13 अधिक 8 21 संख्या मिळते आपल्याला. मग म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सर्व संख्यांचा दिलेला समसंबंध पाहता लक्षात येतं की 9 हे पद काय आहे, चुकीचं आहे. कारण त्या ठिकाणी 3 अधिक 5 बरोबर 8 जसा सगळ्या संख्यांचा संबंध आहे, मागील दोन संख्यांची बेरीज म्हणजे पुढची संख्या, या पद्धतीने या ठिकाणी 8 यायला हवंय. म्हणजेच इथे 8 हे पद असायला हवंय परंतु 9 दिलेला आहे. 9 हे पद काय आहे, चुकीचं आहे. आणि पर्याय क्रमांक 1 याच ठिकाणी आपल्याला ते पद दिसून येते. म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे पर्याय नंबर 1. पुढे पहा 15वं उदाहरण. 2, 3, 10, 17 आणि 24. आता या उदाहरणात पाहिल्यानंतर एकंदरीत आपल्या लक्षात येते की या ठिकाणी काय केलेलं असेल, तर या ठिकाणी काय केलेलं आहे, संख्येचा वर्ग अधिक 1. संख्येचा वर्ग अधिक 1. मग 1 चा वर्ग किती, 1. 1 अधिक 1 2. पुढे 2 चा वर्ग अधिक 1 4. 4 अधिक 1 5. मग या ठिकाणी आपल्याला संख्या मालिकेत तर 3 दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी 3 च्या ऐवजी किती हवं होतं, 5. परंतु 5 ही संख्या दिलेली आहे का, नाही. तर पुढे पहा 3 चा वर्ग आपल्याला दिसतोय 9. 9 अधिक 1 10. 4 चा वर्ग 16. 16 अधिक 1 17. 5 चा वर्ग 25. 25 अधिक 1 24. म्हणजे पुढच्या संख्या मालिकेत आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संख्येचा वर्ग अधिक 1 क्रमाने संख्या घेतलेल्या आहेत. 1 2 3 4 5 त्या संख्येचा वर्ग आणि 1 या पद्धतीने या उदाहरणांमध्ये संख्या दिलेल्या आहेत. परंतु 3 ही संख्या आपल्याला अशी दिसती की ती कोणत्या संख्येचा वर्ग अधिक 1 मिळून ही संख्या तयार होत नाही. मग 3 च्या ऐवजी त्या ठिकाणी आपल्याला काय हवं होतं, 5 हवं होतं. परंतु 5 ही संख्या त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. म्हणजेच यावरून आपल्या लक्षात येतंय की आपलं चुकीचं पद आहे ते म्हणजे कोणतं आहे, 3 आहे. तर पुढे पहा आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचं उदाहरण आहे तुमचं 16 नंबरचं आणि ते म्हणजे 13, 16, 21
26 आणि 38. आता हे उदाहरण पाहिल्यानंतर आपण संबंध लावू शकतो की यामध्ये समसंख्या, पण समसंख्या तर सर्व दिसत नाहीत, विषम संख्याही सर्व दिसत नाहीत. मग आपल्याला काय करावं लागेल, तर या उदाहरणामध्ये मागील संख्या अधिक अंकांचा गुणाकार करून पाहूया. मग 13 अधिक त्याच दिलेल्या अंकांचा गुणाकार करा. 1 गुणिले 3, 13 मध्ये 1 आणि 3 ही संख्या आहे. मग 13 मध्ये 3 मिळवा. 13 मध्ये 3 मिळवल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे 16. मग 16, आता पुढची संख्या घ्या 16. मग 16 अधिक 1 गुणिले 6 करा. 16 मध्ये 6 मिळवले तर आपलं उत्तर 22 यायला हवं होतं, परंतु त्या ठिकाणी आपल्याला दिसते की 22च्या ऐवजी या ठिकाणी संख्या आपल्याला 21 दिसत आहे. म्हणजे याच ठिकाणी आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे. चुकीचं पद काय आहे? 21. चुकीचं पद आपल्याला काय मिळालेलं आहे? 21. पुढे बघा, आता जर 22 ही संख्या आपण या ठिकाणी घेतली असती आणि 22 मध्ये पुढं 22 ही संख्या आणि त्यामध्ये त्या दिलेल्या अंकांचा गुणाकार मिळवायचा. मग 22 मध्ये दिलेल्या अंकाचा गुणाकार किती येईल? 2 गुणिले 2, कारण या ठिकाणी 22 म्हणजे 2 आणि 2 हे अंक आहेत. 2 गुणिले 2 4, आणि 22 मध्ये 4 मिळवल्यावर आपल्याला पुढची संख्या 26 मिळणार आहे. पुढं पुन्हा 24 मध्ये परत आपल्याला 6 गुणिले 2 12 मिळवायचे, म्हणजे पुढची संख्या मिळणार आहे. म्हणजे या पद्धतीने पुढचा संबंध आपला जुळतोय, परंतु 21 ही संख्या त्या ठिकाणी परफेक्ट बसत नाही. म्हणून आपल्या उदाहरणामध्ये आपल्या लक्षात येते की या दिलेल्या संख्या मालिकेमध्ये 21 हे पद काय आहे? चुकीचं दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला चुकीचं पद आपल्याला मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी. आता पुढचं उदाहरण 17 पहा. आपण या प्रकारची भरपूर अशी उदाहरणं घेणार आहोत, म्हणजे आपला हा घटक काय होणार आहे? पूर्ण कंप्लीट होऊन जाणार आहे. आणि एवढी उदाहरणं एकदा आपण सोडवली की यापेक्षा वेगळं असं परीक्षेला विचारलं जात नाही. मग 40, 30, 22, 17 आणि 14. तर या उदाहरणामध्ये एकंदरीत पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की 40, 30, 22, 17 आणि 14. आता हे पाहिल्यानंतर सुरुवातीला संख्या जर आपण पाहिल्या तर आपल्याला यामध्ये कुठला संबंध समजत नाही. मग आपण फरक घेतला, त्यामधला फरक काढला तर 11, 7, 5, 3. सुरुवातीला 14 मधनं 17 वजा केले 3, 22 मधनं 17 वजा केले तर 5 आणि या ठिकाणी 29. आता इथे 30 ही संख्या दिलेली आहे. मग 30 मधनं 22 वजा केल्यावर 8 येत आहेत, म्हणजे 8चा फरक या ठिकाणी येतोय, परंतु आपल्याला 3, 5 आणि पुढे 7चा फरक हवाय, कारण या उदाहरणामध्ये मूळ संख्यांच्या फरकाने काय आहे? उतरता क्रम आहे. मूळ संख्यांचा फरक दिलेला आहे. 11, 7, 5 आणि 3 असा त्याच्यामध्ये काय आहे? फरक आहे. म्हणजेच आपल्याला दुसरंच जे उदाहरण आहे, दुसरी जी संख्या आहे ही संख्या काय दिसते आहे? इथे चुकीची दिसत आहे. म्हणजे 40 मधनं 11 वजा केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 29 यायला हवे होते, परंतु त्या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे? 30 ही संख्या दिसत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी लगेच मिळून जात आहे. पुढे पहा, उदाहरण नंबर 18. 12, 23, 38, 51 आणि 64. तर या उदाहरणामध्ये आपण पाहिल्यानंतर लक्षात येते की प्रत्येक ठिकाणी 13च्या फरकाने आपल्याला संख्यांचा चढता क्रम दिसतो. म्हणजे 12 अधिक 13, 12 मध्ये 13 मिळवले तर उत्तर येते 25. पुढे 25 अधिक 13 38, 38 अधिक 13 51. म्हणजे मग आपल्याला या ठिकाणी पुढचं आपलं सगळं जुळते, परंतु 25च्या ऐवजी या ठिकाणी 12 नंतर आपल्याला लगेच 23 ही संख्या दिलेली आहे, आणि मग 23 ही संख्या या ठिकाणी आपण मांडली तर पुढचे उत्तर जे आहे ते उत्तर सर्व चुकतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 13चा फरक प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे. प्रत्येक दोन संख्यांमध्ये 13चा फरक आहे, परंतु 23 ही संख्या जर घेतली तर त्या ठिकाणी 13चा फरक बसत नाही.
म्हणून आपल्याला 23 ही संख्या काय आलेली आहे, आपली चुकीची आलेली आहे. कारण त्या ठिकाणी आपल्याला 25 ही संख्या हवी होती. म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की उदाहरण दिल्यानंतर जी संख्या मालिका आपल्याला दिलेली असते त्यामध्ये जर पहिलं किंवा दुसरं पद चुकीचं असेल तर आपल्याला उत्तर शोधायला थोडंसं कठीण होतं. म्हणून जर कधी कधी आपल्याला सुरुवातीपासून जर संबंध जुळला नाही, सुरुवातीपासून जर आपल्या लक्षात आलं नाही की नेमका दोन संख्यांमध्ये काय फरक आहे किंवा दोन संख्यांमध्ये काय संबंध दिलेला आहे, या पूर्ण संख्या मालिकेमध्ये आपण काय संबंध लावू शकतो, कुठल्या पद्धतीने या संख्या दिलेल्या आहेत, हे जर आपल्याला लक्षात नाही आलं तर आपण शेवटाकडून सुरुवात करायची, म्हणजे आपलं उत्तर आपल्याला सापडणार नाही. आता पुढचं उदाहरण ते म्हणजे 19 नंबरचं. तर 4, 7, 11, 13 आणि 16 आता ही संख्या मालिका दिलेली आहे आणि आपल्याला यातलं चुकीचं पद ओळखायला सांगितलेलं आहे. तर हे चुकीचं पद पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 4 मध्ये 3 मिळवले 7 आले, 7 मध्ये 3 मिळवले 10 आले, 10 मध्ये 3 मिळवले 13 आले आणि 13 मध्ये 3 मिळवले 16 आले. तर या ठिकाणी आपल्याला 3-3चा फरकाने ही संख्या काय झालेली आहे, वाढत गेलेली आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला दिसतंय की 7 अधिक 3 आपण ही संख्या केली तर आपलं उत्तर काय येत आहे, 10 येत आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला 11 हे उत्तर दिसत आहे. म्हणजेच आपलं उत्तर चुकीचं पद काय मिळणार आहे आपल्याला, 11. तर पुढे पहा उदाहरण नंबर 20. 7, 15, 33, 63, 127 आणि 255. आता या संख्यांमध्ये आपण एकूण पाहिल्यानंतर सुरुवातीला पाहिल्याबरोबर आपल्याला काहीच लक्षात येणार नाही, परंतु पुढे पाहिल्यावर आपल्याला समजते की या ठिकाणी पहिल्या संख्येत त्याच्या पुढची संख्या मिळवायची. मग आता ती कशी मिळवायची बघा, 7 अधिक 8 बरोबर उत्तर मिळाले आपल्याला 15. मग 15 अधिक 16 मग उत्तर मिळालं पाहिजे होतं आपल्याला 31. कारण 31 मध्ये पुढची संख्या 31च्या पुढची संख्या क्रमाने येणार आहे 32. ती मिळवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळत आहे किती, 63. मग 63च्या पुढची क्रमाने संख्या 64. या दोन्हींची बेरीज केली तर उत्तर मिळणार आहे 127 आणि 127च्या पुढची संख्या 128. या दोन्हींची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 255. म्हणजेच आपल्याला या उदाहरणामध्ये पाहिल्यानंतर लक्षात येते की याप्रमाणे 33 ऐवजी या ठिकाणी किती असायला हवे होते, 31 असायला हवे होते. म्हणून चुकीचे पद काय येणार आहे इथे, 33 येणार आहे. 31 इथे यायला हवे होते परंतु त्याऐवजी 33 आल्यामुळं आपलं चुकीचं पद काय येणार आहे, 31 येणार आहे. आता आपण पुढचं लास्टचं उदाहरण पाहूया ते म्हणजे 21 नंबरचं. अशा प्रकारचे तुम्ही भरपूर उदाहरणांचा सराव जर केला तर तुम्हाला या उदाहरणामध्ये या घटकामध्ये काहीही अडचण येणार नाही. बघा 9, 12, 17, 24, 34 आणि 33. मग 9, 12, 17 ही जेव्हा संख्या मालिका आपण पाहतो तेव्हा या उदाहरणात पाहिल्याबरोबर आपल्याला समजतं की विषम संख्याच्या क्रमाने काय होत आहे, संख्या वाढत आहे. आपण यांच्यातला फरक लक्षात घेतला तर 9 आणि 12 मध्ये 3चा फरक आहे, 12 आणि 17 मध्ये 5चा फरक आहे, 17 आणि 24 मध्ये 7चा फरक आहे. मग पुढे आपल्याला 9चा फरक असायला हवा होता. म्हणून मग या ठिकाणी 9चा फरक जर असायला हवा होता तर या ठिकाणी पुढची 24 नंतरची संख्या की 33 यायला हवी होती, परंतु ती काय आलेली आहे, 34 आलेली आहे. आणि आपल्याला या ठिकाणी पाहिल्याबरोबर कळते की 3, 5, 7, 9 या क्रमाने जर विषम संख्याच्या फरकाने संख्या वाढत जात आहे तर 34च्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी किती संख्या हवी होती, 33 ही संख्या हवी होती. परंतु या ठिकाणी 34 ही संख्या मिळालेली आहे आणि 34 हा पर्याय क्रमांक पर्याय 1 मध्ये आहे. म्हणून 34 हे पद काय मिळालेलं आहे आपल्याला, चुकीचं पद मिळालेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या घटकामधली भरपूर सगळी उदाहरणं पाहिलेली आहेत. यामध्ये बऱ्याचशा प्रकारची उदाहरणं मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहेत आणि आता
तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने या प्रकारची उदाहरणं जर सोडवली तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही जर चार्ट तयार करून तो चार्ट जर सोडवला तर तुम्हाला या प्रकारची उदाहरणं भरपूर सोडवता येतील. यामध्ये फक्त सराव आणि सराव हाच एवढा एक मार्ग आहे. या प्रकारचा तुम्ही सराव भरपूर करा म्हणजे तुम्हाला या घटकात अडचण येणार नाही. तर मुलांनो, या ठिकाणी आपण उदाहरणं पाहिली आणि आजचा क्लास आपण या ठिकाणी थांबवत आहोत. तर आज मला या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे CO एरेकर साहेब, शिक्षणाधिकारी पाटील साहेब, आपल्या नगर तालुक्याचे शिक्षणाधिकारी जाधव साहेब यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि माझा पूर्ण क्लास होईपर्यंत माझे सहकारी शिक्षक योगेश पवार सर यांनी पूर्ण 1 तास मला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते आणि या ठिकाणी